नमस्कार. आपण बघत आहात की आज हा एक आगळा वेगळा उपक्रम लातूरमध्ये आपण सुरू करत आहोत. हा प्रायोगिक तत्वावरचा आहे आणि डिफनेस फ्री हा एरिया करण्याचा प्रशासन आणि उमंग इन्स्टिट्यूट जी आहे जी सगळ्या म्हणजे ऑटिझम आणि मल्टी डिसेबिलिटीजसाठी काम करते. तर यामधला मानस एवढाच आहे की अर्ली डिटेक्शन म्हणजे नॉर्मली आजार झाल्यानंतर सर्जरीसाठी वगैरे लोक जातात, पण असा आहे की प्रिव्हेंशन हो छोट्याचं बारीक याच्यावर असेल तरी तात्काळ त्याचं प्रिव्हेंशन करावं आणि अर्ली डिटेक्शन झालं म्हणजे 7 वर्षापर्यंत. म्हणजे इतरत्र जर आपण बघितलं फॉरेनमध्ये वगैरे तर PSC किंवा अगदी लहानपणीच मुलांचं डिटेक्शन होतं डोळ्याचं आणि कानाचं. आणि जर लेझी आई असेल किंवा कमी ऐकू येत असेल तर त्या ठिकाणी लगेच त्याची म्हणजे त्यावर उपचार केले जातात आणि त्या मुलाला किंवा मुलीला कायमस्वरूपी ते जे आहे तो आजार हा परावृत्त करून तो पुन्हा मेन फ्लोमध्ये येत असतो. पण नेमकं हीच आपण जर सगळे स्टँडर्ड्स बघितले तर ही डिटेक्शन होणं फार गरजेचं आहे, कारण एकदा वय निघून गेल्यानंतर पुन्हा याच्यावर परिणाम होत नाही आणि ते मुलगा आणि मुलगी जे इतरत्र मुलं मुली आहेत त्यांच्यासोबत त्याची वाढ होत नाही आणि ते आयुष्यात नेहमी मागे पडतात. तर आपण डिटेक्शन करत आहोत 100% या भागामध्ये आणि डिफनेस फ्री हा पॉकेट करण्याचं आपलं मानस आहे. या मिशनचं नावच म्हणून साध असं ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त आमच्या उपजिल्हाधिकारी DSO मॅडम जे आहेत त्या प्रियंका प्लस खानसोळे जे महानगरपालिकेचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं उमंग इन्स्टिट्यूट ही जी आहे NGO त्यांनी पूर्ण याच्यासाठी जो सपोर्ट दिला आहे तो त्याद्वारे आपण बघत असाल की आशाताई आणि अंगणवाडीताई यांच्याशिवाय कुठलाही आम्ही उपक्रम राबवू शकत नाही. 2 दिवसामध्ये या आशाताई आणि अंगणवाडीताई यांनी लहान लहान मुलांना त्यांच्या म्हणजे आईला समजून सांगून या ठिकाणी मुलांना आणलेले आणि 100च्या वर सकाळपासनं या मुलांची या ठिकाणी पूर्ण स्क्रीनिंग झालेली आहे, ज्यामध्ये 10 ते 12 मुलं आत्ताच आपल्याला सिम्प्टोमॅटिक दिसत आहेत ज्यांचे उपचार भविष्यकाळात लगेच करण्यात येईल. तर माझी अपेक्षा आहे की लातूरमध्ये साधारणतः जे पॉकेट्स आहेत त्यामधल्या सगळ्या आईवडिलांना पालकांना की आपल्या मुलांची 100% स्क्रीनिंग आपण या उपक्रमाअंतर्गत करून घ्यावी. धन्यवाद. हे जे आवश्यक आहे याच्यासाठी अर्ली डिटेक्शनमध्ये जे पण आवश्यक आहे त्या मुलांचा उपचार हे 100% औषध असेल, गोळ्या असेल किंवा उलट चालून त्यांचं जर ग्रॅव्हिटी जास्त असेल आणि दुसऱ्या ठिकाणी रेफरल करायचं असेल तर ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी गायडन्स दिला जाणार आहे.